आपण आज बघणार आहोत सिझनॅलिटी म्हणजे ऋतुनिर्मिती. ओके, तर सर्वात पहिले आपण एक गोष्ट समजून घेऊ. अर्थचा ॲक्सिस 23.5 डिग्रीने टिल्टेड आहे. म्हणजे अर्थ अगदी सरळ उभी नाही आहे, तर थोडीशी टिल्टेड आहे. जर अर्थ टिल्टेड नसती तर काय झालं असतं, तर वर्षभर सीझन बनलेच नसते. प्रत्येक दिवशी 12 तास दिवस, 12 तास रात्र राहिली असती. सनरेज प्रत्येक हेमिस्फिअरवर जवळपास सारख्याच पद्धतीनं पडले असते. त्यामुळे टेम्परेचरमध्ये पण मोठा खूप काही बदल नसता झाला. तर आपण बघूया सिझनॅलिटीसाठी रिस्पॉन्सिबल फॅक्टर्स काय आहेत. आधी तर आपल्याला कळालं ना की टिल्ट होणं का गरजेचं आहे. टिल्ट नसेल तर मग सीझन काय, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा काहीच नसतं झालं. तर आता बघूया सिझनॅलिटीसाठी रिस्पॉन्सिबल फॅक्टर्स. पहिला आहे अर्थच्या ॲक्सिसचं टिल्ट, जे की 23.5 डिग्री सेल्सिअस आहे. तर अर्थ टिल्टेड आहे, त्यामुळे सूर्यप्रकाशचा अँगल बदलतो. लाईक एकदम नॉर्थ साईडला थोडंसं तिरपे पडतात आणि इक्वेटरच्या तिथे सरळच पडतात, तर टेम्परेचर डिफरन्स होतो. त्यानंतर दुसरा फॅक्टर आहे अर्थचं रिव्होल्युशन. तर अर्थ सूर्याभोवती एक राऊंड मारते 365 दिवसात. त्यामुळं काय होतं की वेगवेगळ्या अँगलला वेगवेगळ्या हेमिस्फिअरवर डिरेक्ट सनलाईट मिळतो आणि काहीला इनडायरेक्ट मिळतो. तिसरा फॅक्टर आहे अँगल ऑफ सनराईज. तर डिरेक्ट सनराईज म्हणजे जेव्हा सरळ पडतो, जसं की इक्वेटरवर, तर त्यावेळेस काय होतं, जास्त हिटिंग होते, त्यामुळे तिथं समर असतो. आणि जेव्हा स्लॅन्टिंग रेज पडतात म्हणजे तिरपे पडतात, तर तिथं कमी हिटिंग होते, आणि जेव्हा कमी हिटिंग होते तेव्हा विंटर असतो. चौथा फॅक्टर आहे ड्युरेशन ऑफ डे अँड नाईट. म्हणजे जितका लांब दिवस तितकी जास्त हिटिंग, आणि जितकी लांब रात्र तितकी कमी हिटिंग. तर आपण थोडंसं डेट्सनुसार बघू. लाईक 21 जूनमध्ये नॉर्थ साईडला उन्हाळा असतो, त्याला समर सोलिस्टिक म्हणतात. ओके, तर तेव्हा काय झालेलं असतं, नॉर्थ पोल जो आहे तर तो सूर्याकडे झुकलेला असतो. सूर्याची किरणं डिरेक्टली ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवर पडतात, जे 23.5 डिग्री नॉर्थवर आहे इक्वेटरच्या. तर तेव्हा काय होतं, नदर्न हेमिस्फिअरमध्ये समर आहे, पण साऊथमध्ये थोडंसं दूर आहे ना सूर्यकिरणापासून, म्हणून साऊथमध्ये सदर्न हेमिस्फिअरमध्ये तेव्हा विंटर असतो. सो नदर्न हेमिस्फिअरमध्ये लॉंगेस्ट डे असतो 21 जूनचा, आणि सदर्न हेमिस्फिअरमध्ये शॉर्टेस्ट डे. त्यानंतर सेकंड बघूया आपण 23 सप्टेंबरचं, ज्याला ॲटॉम इक्विनॉक्स म्हणतात. तर अर्थ यावेळी काय होते की ती नॉर्थकडे पण झुकलेली नाही, साऊथकडे पण झुकलेली नाही आहे. सूर्याची किरणं जे डिरेक्ट इक्वेटरवर पडतात, त्यामुळं काय होतं, नॉर्थ हेमिस्फिअरमध्ये ऑटम असतो आणि साऊथ हेमिस्फिअरमध्ये स्प्रिंग असतो. म्हणजे त्यावेळेस जगभरात 12 तास दिवस आणि 12 तास रात्र असते. त्यानंतर 22 डिसेंबर बघूया, जे की विंटर सोलिस्टिक आहे. साऊथ पोल यावेळेस काय होतं की साऊथ पोल जो आहे तर तो सूर्याकडे झुकलेला आहे, आणि नॉर्थ पोल सूर्याच्या दूर आहे, म्हणून साऊथमध्ये जे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनवर सूर्याचे किरण डिरेक्टली पडतात, त्यामुळे तिथे समर असतो, पण नदर्न हेमिस्फिअरमध्ये विंटर असतो. ओके, देन बघूया आपण 21 मार्चचं, ज्याला वर्नल इक्विनॉक्स पण म्हणतात. पुन्हा अर्थ ना तर नॉर्थकडे असते ना साऊथकडे असते. सनराईज डिरेक्ट इक्वेटरवर पडतात, त्यामुळे नदर्न हेमिस्फिअरमध्ये स्प्रिंग असतो, सदर्न हेमिस्फिअरमध्ये ॲटॉम असतो. पुन्हा यावेळेस 12 तासाचा दिवस, 12 तासाची रात्र. ओके, तर यावेळेस ना फक्त 4 डेट्स लक्षात घ्यायच्यात आणि त्याचे लोकेशन. 21 मार्चला सनराईज पडणार इक्वेटर, तेव्हा नॉर्थमध्ये असणार स्प्रिंग, आणि नॉर्थमध्ये स्प्रिंग असला तर साऊथमध्ये ऑटम असणार, ज्याचा अपोजिट नॉर्थमध्ये जे आहे त्याचा अपोजिट साऊथमध्ये. त्यानंतर 21 जूनला सनराईज पडणार ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवर, नॉर्थमध्ये समर तर साऊथमध्ये विंटर. देन 23 डिसेंबरला सनराईज पडणार इक्वेटरवर, नॉर्थमध्ये ऑटम आहे तर साऊथमध्ये असणार स्प्रिंग. सेम 22 डिसेंबरला ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणजे सदर्न हेमिस्फिअरमध्ये असणार सनराईज पडणार तिथे, तर नदर्न हेमिस्फिअरमध्ये असणार विंटर आणि सदर्न हेमिस्फिअरमध्ये असणार समर. बस इतक्या गोष्टी लक्षात घेतल्या तर आपली सिझनॅलिटी एकदम कंप्लीट